हा व्हिडिओ आहे ना, त्या 20,000च्या व्हिडिओवर आधारित आहे, जो ज्या लोकांनी खूप बघितला आहे आणि त्याच्याखाली मला निगेटिव्ह कमेंट्स पण खूप आलेले आहेत. त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे की मला 20,000 रुपये माझ्या घरच्यांनी, माझ्या फॅमिलीने जे दिले होते, ते 20,000 रुपये त्यांनी मला कशासाठी दिले होते. तर तुम्हाला इथं वरती मी फोटो लावते, तुम्ही बघू शकता. माझ्या इथल्या आणि इथल्या दोन्ही साईडला पण माझ्या ज्या काखेमध्ये आहेत ना गाठी होत्या, त्या गाठींचं मला ऑपरेशन करायचं होतं. आणि ज्यावेळेस माझा नवरा सोडून मला गावाकडे गेला होता, त्यावेळेस जे त्याने उचल घेतली होती कारखान्याची आणि गावाला गेला होता मला पुण्यामध्ये सोडून पोरांना आणि मला म्हणला, तुझ्या पद्धतीने तुझं, मी काय तुम्हाला सांभाळू शकत नाही. मग तो कारखान्याला गेल्यावरती मला पोरांना सांभाळणं भाग होतं. त्यावेळेस मी बोलले की मला ऑपरेशन पण करायचं आहे, नाहीतर मग मी तुझ्याकडं येते राहायला, मी काम वगैरे करते गावात खुरपणीचं ह्याचं शेतीतलं, आणि मग मला त्याच्यातून माझे पैसे आले की मी ऑपरेशन करून घेईन. त्यावेळेस आईला तसं बोलले तर ती मला बोलली, हा ये म्हणली, काम हे कर राहा. परंतु तिने साईटला जाऊन तिच्या पोरांना फोन केला. त्यावेळेस तिची पोरं म्हणली की ती जर तिथं राहत असेल तर आम्ही दोघं पण येणार जाणार नाही घरी, तिला जर तुम्हाला सांभाळायचं असेल तर. आणि माझी छोट्या भावाची बायको डिलेवरीला येणार होती, तर तो बोलला की मी पण तिला डिलेवरीला नाही पाठवणार आहे, जर तुम्हाला तिला ठेवून घ्यायचं असेल तर. तर त्यावेळेस आई काय मला बोलली, तू नको बाई राहू म्हणली, इथं तू तुझ्या पद्धतीने तू जा म्हणली, कुठं राहते तिथंच राहा, तुला वाटलंच तर ऑपरेशनला पैसे मी देईल. मग मला कोणाचीच म्हणजे कोणाचाच आधार नव्हता त्यावेळेस. माझा नवरा पण सोडून गेला होता, 2 पोरं पदरात होती, मी भाजीपाल्याचा गाडा लावून पुण्यात भाजी हे विकायचे, माझ्याकडे पैसे नव्हते. त्यावेळेस तिने मला 20,000 रुपये ते दिले होते ऑपरेशनसाठी. आणि त्याला खूप दिवस झाले त्या गोष्टीला. मग त्याच्यावरती ते आत्ता बोलायला लागलेत की आम्ही दिलेले 20,000 रुपये, आम्ही दिलेले 20,000 रुपये. परंतु ते असं नाहीत सांगत की हा बाबा तिने आमच्या इथं राहायला आली होती, तिला आम्ही ठेवून घेतलं नाही. तर मग ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये मला उत्तर जे लोक देतील, जे बोलतात ना मला की तुझे आईबापांविरुद्ध बोलती, असली अवलाद नसलेली बरी, बरंच काही कमेंट्स चेक करा, बघा त्यात काय कोण काय बोलले. ते मला सांगतील की लग्न झालं कीच मुलीचा आईवडिलांच्या घरचा अधिकार संपतो आणि लग्न लावून दिलं की बापाची जिम्मेदारी संपती का. तुम्ही लग्न लावून देता, मग तिची फॅमिली चांगली नसेल, तिचा नवरा चांगला नसेल, तिची लोक जर तिला चांगली नाही भेटली तर तुम्ही सपोर्ट नाही करू शकत का तिला. मुलीचं आयुष्य एवढंच असतं का, मुलांसाठी तुम्ही सगळं करू शकता. मग तिची फॅमिली तिला नाही चांगली भेटली तर आईवडिलांचं सपोर्ट करायचं काम आहे की नाही. आणि जर तुम्ही बोलत असाल की लग्न झालं की मुलीचं काहीच नसेल, तर तुम्ही ज्यांनी तेच कमेंट्स करतील जे मला निगेटिव्ह कमेंट्स करत होते. हे माझं तुम्हाला प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये द्या की मी जे बोलते आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे. त्यांनी 20,000 रुपये दिले, मग सगळ्या लोकांना सांगत फिरतायत. मग मी तेवढी अडचणीत होते त्यावेळेस, मग त्यांचं बघायचं काम होतं. मला दिले म्हणून सगळ्या दुनियाला सांगत बसलेत ते. तुम्हाला याच्यावरती काय म्हणायचं आहे फक्त मला कमेंट्समध्ये मी प्रश्न आहे माझा, तुमच्या उत्तराची मी वाट बघते. धन्यवाद.